प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये उन्नती आणि वाढ ही नेहमी आवडत असते। एकाच जागेवरती किंवा एकाच ठराविक गोष्टींमध्ये अडकून राहायला आपल्याला आवडत नाही। कैक वर्ष जर आपण एकाच वर्गात असू, बाकीचे सगळे पुढच्या वर्गात निघून गेले तर आपल्याला थोडं दुःख होतं की सगळे पुढे चाललेत आणि माझं काय। आणि म्हणून यशस्वी होण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो, पुढे जाण्यासाठी आपण नेहमी काहीतरी क्रिया करत असतो, आपला विश्वास दाखवत असतो। आणि मग बऱ्याचदा असं घडतं की आपल्या उन्नतीसाठी चांगलं वातावरण आपल्याला मिळतं, उन्नतीसाठी पूरक वातावरण आपल्याला मिळतं आणि मग अजून जोमाने आणि वेगाने उन्नती होते। पेरणाऱ्याचा दाखला तुम्हाला माहिती आहे। काही बी वाटेवर पडलं, काही बी खडकाळीवर पडलं आणि काही काटेरी झुडपात पडलं, पण ते वाया गेलं, त्याचा काही लाभ झाला नाही। पण जे बीज सुपीक जमिनीत पडलं होतं ते बी मात्र काय झालं, त्याचं ते वाढलं 30 पट 60 पट 100 पट। त्याची जी कॅपॅसिटी होती ती वाढली आणि ते उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं सुपीक जमिनीमुळे। कधी कधी असं होतं की जमीन सुपीक आहे, बी चांगलं आहे, पण कधी कधी पाणी मिळत नाही। कधी कधी पाणी आहे तर जमीन चांगली नाही, जमीन आणि पाणी चांगलं आहे तर कधी कधी बीज मिळत नाही। कुठली अडचण असली, एखाद्या अडचणीमुळे बऱ्याच वेळा उन्नती ही थांबते आणि अडचणींना सामोरं जावं लागतं। पण ज्या वेळेस तुम्हाला पूरक वातावरण आहे, प्रत्येक गोष्ट जुळून आली आहे, परमेश्वराने सगळं घडून आणलंय आणि वातावरण एकदम चांगलं आहे तुमच्या आध्यात्मिक वाढीसाठी, तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या शिक्षणासाठी, तुमच्या प्रोग्रेससाठी, तुमच्या उन्नतीसाठी सगळीकडून तुम्हाला फुल सपोर्ट मिळतोय। यस, यू आर राईट, करा पुढे, आम्ही आहेत मग पाठीशी। घरातून सपोर्ट, बाहेरून सपोर्ट, सगळीकडून तुम्हाला काही कमीच पडत नाही आणि सगळं एकदम छान चाललंय, तुमची फार उन्नती होते। हे साहजिक आहे, हे सरळ आहे। पण आज अगदी ह्या गोष्टींना अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत, वेगळ्या रीतीनं आज या वचनाकडे आपण पाहणार आहोत। जेव्हा गोष्टी पूरक आहेत तेव्हा तुमची उन्नती होईल, त्यात काही शंका नाहीये। जेव्हा सगळंच चांगलं आहे त्यावेळेस तुमची वाढ होणार, तुमची उन्नती होणार, ही सहज आहे, हे होऊ शकतं। पण आज संदेश हा आहे, वातावरण कसं असलं तरी तुमची उन्नती कोणी थांबवू शकणार नाही। परिस्थिती टफ असली, अडचणींनी तुम्ही घेरलेले असलात, समस्यांनी तुम्ही त्रस्त असलात आणि तुम्ही म्हणतायत की माझं वातावरणच नीट नाहीये, पण देव म्हणतो मी तुझ्या वाटा नीट करणारा परमेश्वर आहे, मी तुझे मार्ग मोकळे करणारा देव आहे। तुमच्या अडचणीच्या प्रसंगामध्ये परमेश्वर तुम्हाला उंच करणार आहे। तुमच्या समस्यांमध्ये तुम्ही जिथं म्हणता की माझ्या वाढीसाठी चांगलं वातावरण नाहीये, पण तुमचा देव चांगला हे विसरू नका। तो परमेश्वर ती परिस्थिती बदलणार, तो परमेश्वर त्याही परिस्थितीमध्ये तुमच्या जीवनात तो कार्य करणार। म्हणजे थोडक्यात मला हे म्हणायचंय, काटेरी झुडपात पडलं तरी चालेल। कुणी हे इतकं धाडस करणार नाही बोलायचं, कुठं पडलं तर चालेल बीज, काटेरी झुडपात पडलं तरी चालेल, माझ्या देवात ताकद आहे ते सगळे काटे उपटून फेकून देण्याचं। माझ्या प्रभूकडे सामर्थ्य आहे, वाटेत पडलेलं बी ती वाट नांगरून काढण्याचा अभिषेक माझ्या परमेश्वराकडे आहे। खडकाळीत पडलं तरी चालेल, तो खडकाळीला फोडून तोडून त्या खडकाचे तुकडे करून त्याची माती करून तिथं तुमची वाढ आणि तुमची उन्नती करणार आहे। परिस्थिती कठीण असू शकते, पण त्या परिस्थितीपेक्षा तुमचा विश्वास सामर्थ्यवान असणं गरजेचं आहे। इस्रायल लोक आणि मिस्री लोक यांच्यामध्ये ना एक अशी चढाओढ होती की इस्रायल लोक 70 लोक आले मिस्रमध्ये दुष्काळाच्या काळात,
आता आणलं होतंच योसेफाने, अभिषिक्ताने आमंत्रण देऊन घरच्या सगळ्यांना. वाढत गेले वाढत गेले वाढत गेले वाढत गेले. आणि मग एक राजा आला, फारो. आधीचा चांगला होता, आणि नंतर अचानक एक असा फारो राजा आला त्या काळामध्ये की त्याला भीती वाटली. सगळ्यांनी म्हणा भीती वाटली, म्हणा भीती वाटली. तुमच्या वैऱ्याला तुमची भीती वाटते, काय आशीर्वादित आहेत तुम्ही. उपऱ्यांची भीती वाटावी का, परक्यांची भीती वाटावी का, पण फारोला भीती वाटली. हे संख्येने पुष्कळ झालेत, आणि जर यांनी कोणत्या वैऱ्याशी हात मिळवणी केली किंवा हेच जर आमच्यावर वरचढ झाले, आम्हाला हाकलून देतील आणि अख्ख्या इजिप्त मध्ये ते राज्य करतील. वैऱ्याला इस्रायल लोकांचा धाक वाटला, त्यांच्या मनामध्ये भीती वाटली. प्रभूला धन्यवाद द्या की परमेश्वर तुम्हाला बॉडी बिल्डर बनवत आहे, पण ते पण वैऱ्याच्या जिम मध्ये नेऊन बनवत आहे. ही प्रभूची स्तुती असो. तुम्ही तुमच्या जिम मध्ये लहानसे मोठे किंवा बलवान होत आहे, त्यात काही नवल नाही, पण तुमचं ऍडमिशन वैऱ्याच्या जिम मध्ये घेतलेलं आहे. तुमचं ब्युटी पार्लर वैऱ्याच्या एरियामध्ये आहे. देव तुम्हाला त्याच्या वचनाने सुंदर बनवत चाललेला आहे. तुमच्या विरोधकांच्या मध्ये तो तुम्हाला उभं करणार आणि तिथं तो त्याचं गौरव प्रकट करणार. राजा घाबरला असा अभिषेक तुमच्यावरती आहे. कोणालाही धाक वाटेल अशी देवाची कृपा तुमच्यावरती आहे. आणि फारोला भीती वाटली, आणि फारोने काही गोष्टी बदलायला सुरुवात केली. छळ झाला म्हणजे तुमची धूळ होईल असं नाही. देवाने तुम्हाला धुळीतून काढलंय छळामध्ये टिकण्यासाठी. देवाने तुम्हाला उचललंय यासाठी की तुम्हाला चालता यावं, तुम्हाला त्याचं गौरव करता यावं, आणि तुमच्या जीवनामध्ये प्रभूचं नाव उंच व्हावं. ते तुम्हाला धुळीत मिटवण्यासाठी येतील, पण तुम्ही धुळीत मिटले जाणार नाही, कारण तुमच्या वैऱ्यांच्या योजना रद्द करणारा देव तुमच्या बरोबर आहे. तुमच्या संकटातही, तुमच्या अडचणीतही तुमचे खिसे रिकामे असले तरी तुम्ही धनवान आहात. तुमच्या जीवनातल्या अडचणींमध्ये सुद्धा तुम्ही आशीर्वादित आहात. का? कारण देवाचा वरद हस्त तुमच्या जीवनावरती आहे, प्रभूची साथ तुम्हाला आहे. आणि म्हणून आज नंतर कृपया असं म्हणू नका माझ्या घरातलं वातावरण चांगलं नव्हतं, असं म्हणू नका मी अभ्यास केला नाही कारण की मला तशी काही साथच मिळाली नाही, माझ्या नातेवाईकांनी मला साथ दिली नाही, माझ्या भावानी मला साथ दिली नाही, माझ्या बहिणीने मला साथ दिली नाही, मला ह्यांनी साथ दिली नाही, माझ्या लाईफ पार्टनरनी मला साथ दिली नाही. तुला साथ कोणाची असो अगर नसो, तुला तुझ्या स्वर्गीय देवाची साथ आहे. तुझा देव तुला कधी सोडणार नाही. जो परात्पर परमेश्वर तुझ्या बरोबर आहे तो तुला कधीच सोडणार नाही. तो तुला कधी अंतर देणार नाही. सगळे अंतर देतील, तो कधीच तुला अंतर देणार नाही. वाढ ही होणारच आहे. जेव्हा येशूच्या नावाने तुम्ही एखादं पाऊल उचलता, वाढ ही होणारच आहे. निर्गमनाचा पहिला अध्याय 7 ते 14 वचन. एक्सोडस चॅप्टर 1 वर्सेस 7 to 14. निर्गम पहिला अध्याय 7 ते 14. इस्रायल वंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पावून बहुगुणित झाले. सगळ्यांनी मला फलद्रूप झाले, फलद्रूप झाले. कोण झाले? काय दयाळू देव आहे. स्वतःच्या देशात नाहीयेत, परक्या देशात आलेत. याचं कारण एक आहे ना, हे असं नाही की तुम्ही तुमच्याच देशात आहे म्हणून तुम्ही आशीर्वादित होणार. तुम्ही कुठेही जा, तुमचा देव तुम्हाला फलद्रूप आणि आशीर्वादित करणारा देव आहे. कुठेही जा, तो तुम्हाला सोडणार नाही. योसेफ भावांबरोबर होता तेव्हा पण आशीर्वादित होता. मी तुम्हाला गॅरंटी देतो, खड्ड्यात पडला तेव्हा तो आशीर्वादित होता. पोटीफराच्या पत्नीने त्याच्यावर खोटा आळ घेतला तरी योसेफ आशीर्वादित आहे. जेलमध्ये गेला तरी आशीर्वादित आहे, आणि राजाच्या नंतरच त्याला स्थान मिळालं तरी आशीर्वादित आहे. जेव्हा तो आशीर्वादित करतो
शापित करायची हिंमत कोणामध्ये नाही. त्याने फलद्रूप केलाय. अतिशय वृद्धी पाहून, नुसती वृद्धी नाही, अतिशय वृद्धी पाहून बहुगुणित झाले. ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. म्हणा, त्यांनी देश भरून गेला. तुमची इच्छा आहे परत एकदा हे व्हावं. तुमची इच्छा आहे हे तुमच्या आणि माझ्याबद्दल परत एकदा व्हावं. तुमची अशी वृद्धी व्हावी की तुम्ही देश भरून टाकावेत. हो का नाही? हालेलुया. देवाने तुम्हाला कब्जा करण्याची ताकद दिलेली आहे. देवाने तुम्हाला प्रदेश काबीज करण्याची ताकद दिलेली आहे. आपल्या कनाती मोठ्या करा, आपले लहान तंबू मोठे करून टाका, आपल्या तिजोऱ्या मोठ्या करा, आपलं मन मोठं करा. कारण त्या मोठ्या देवाची सेवा करणारे तुम्ही लोक आहात. तुमचे आशीर्वाद लहान असू शकत नाही. ज्या देवाकडे तुम्ही आलेले आहात तो तुम्हाला शून्य राहू देणार नाही. तो परमेश्वर तुमचे दिवस बदलायला तयार आहे. तुम्ही आशीर्वाद घ्यायला तयार आहात का? आमेन, हालेलुया. काय अफाट देवाचं सामर्थ्य आहे, काय अद्भुत सामर्थ्य. देश भरून गेला. पुढे योसेफाची, ज्याला माहिती नव्हती, असा एक नवीन राजा मिश्र देशावर आला. तो आपल्या लोकांना म्हणाला, पहा, ह्या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत. तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागू. धूर्तपणा म्हणजे काय? आता पहा पुढे. नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व ह्या देशातून निघून जातील. त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणावे, ह्या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली. फारोने प्लॅन केला, त्यांच्यावर मुकादम नेमायचा एक अधिकारी आणि त्यांच्याकडून काबड कष्ट करून घ्यायचे. त्यांना विटा बनवायला लावायच्या, त्यांना नगर बांधायला लावायची, बिगारी काम त्यांना करायला लावायचं आणि त्यांना जेवढं जास्त कष्ट देता येईल तेवढं त्यांना अधिकाधिक कष्ट द्यायचं. बोलो येशू मसीह की. सैतानाचा प्लॅन काय? कष्ट देऊन देऊन जेरीस आणून इस्रायल लोकांना मारून टाकायचं. आता लक्ष द्या, फारो आणि त्याचे लोक आरामशीर बसलेत आपापल्या खुर्चीमध्ये किंवा त्यांच्या राजासनामध्ये आणि एकदम रिलॅक्स आहे. आणि आपला इस्रायली माणूस काय करतोय? उभा आहे, वीट देतोय. उभा आहे आणि वरती बांधकामात एखाद्याला वीट देतोय. अशी वीट घेतो, अशी वीट पुढे देतो. त्याचे मसल स्ट्रॉंग होत चालले विटा उचलून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे आराम करतायत त्यांची बॉडी एवढी स्ट्रॉंग झाली नाही, पण यांच्या अंग मेहनतीमुळे ते अजून स्ट्रॉंग बनत गेले. वैऱ्याचा प्लॅन तुम्हाला कमजोर पाडण्याचा आहे, पण देवाचा प्लॅन तुम्हाला बलवान करण्याचा आहे. वैराचा प्लॅन आहे तुम्हाला गरीब आणि कंगाल करावं. देवाचा प्लॅन आहे पुरून उरणारे आशीर्वाद तुमच्याकडे यावेत. देवाची योजना तुमच्या जीवनात पूर्ण होईल. तुमचा वैरी असफल होईल कारण देवाने तुम्हाला निवडला आहे. तुमचा वैरी खाली पडेल कारण देवाने तुम्हाला उचलायचा निर्णय घेतला आहे. हालेलुया. काय अद्भुत देव आहे. नगरे बांधायला लावली, कठीण कामं सांगितली. इस्रायल आहे तो. हालेलुया. एल नाव आहे त्याच्या नावामध्ये. एल म्हणजे एल शडाय, एल परमेश्वर. मग पुढे काय? 12 वचन. पण जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले. मिस्री लोकांनी इस्रायल लोकांना जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांच्या चोहोकडे विस्तार झाला. त्यांना इस्रायल वंशजाचा तिटकारा वाटू लागला. बोलो येशू मसीह की. ते वाढत आहेत म्हणून त्यांनी प्लॅन केला की यांचे चर्चेस जाळून टाकू. ते वाढत आहेत म्हणून त्यांनी प्लॅन केला यांच्या पास्टर लोकांना मारू. ते वाढत आहेत म्हणून त्यांनी प्लॅन केला यांच्यावर खोट्या केसेस टाकू. ते वाढत आहेत म्हणून आपण काहीतरी करू.
म्हणजे ते संपुष्टात येतील. ही आग देवाच्या पवित्र आत्म्याची आहे. ही आग देवाची सामर्थ्याची आग आहे. ही आग जी मोशेने झुडपात पाहिली ती आग आता लोकांमध्ये उतरून आलेली आहे. आता त्या अग्नीकडे आम्ही जात नाही, ते अग्नी आमच्याकडे आलेली आहे, ते सामर्थ्य आमच्याकडे आलेलं आहे. एकदा आग पेटली ना तो वनवा विझत नसतो प्रियांनो. एकदा ती सुरुवात झाली की ते संपत नसतं. बायबलचं वचन इथं स्पष्ट आहे. जितकं जाचण्याचा प्रयत्न केला, जितका त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला, परमेश्वर त्यांना भक्कम बनवत होता. परमेश्वर त्यांना वाढवत होता. परमेश्वर त्यांची उन्नती करत होता. तुमच्या उन्नतीने कोणाला दुःख होत आहे, माझा प्रभू त्यांना अजून निराश करणार आहे. तुमच्या वाढ झाल्यामुळे जे दुःखित होत आहेत त्यांना अजून देव दुःखी करणार आहे. हालेलुया. ज्यांनी जेलसी ठेवली, तुझं कसं चांगलं होतंय, त्याला सांगायचं माझं अजून चांगलं होणार आहे. ये तो सिर्फ शुरुआत है, आगे आगे देख होता है क्या. हालेलुया. एवढ्यात मी थांबत नसतो. हालेलुया. म्हणावे एवढ्यात मी थांबत नसतो. जे मला मिळालंय, म्हणा जे मला मिळालंय तेवढ्यात मी थांबणार नाही. माझी उन्नती प्रत्येक परिस्थितीत होत राहणार आहे. मग काय होतं ना की तुम्ही असं देवामध्ये वाढत वाढत जाता. आणि ना सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही देवात वाढता त्यावेळेस ना खूप मोठी परीक्षा असते प्रत्येकाची. येशूकडे आलं ना पहिले एक्झामिनेशनचा फॉर्म भरायला लागतो बघा. तुम्ही चर्चला आले ना पहिल्या दिवशी हॉल तिकीट तुमचं रिलीज केलं जात आहे, सीट नंबर अलॉट केलं जातं, सगळ्या गोष्टी. परीक्षेला सुरुवात. तुम्ही दारूच्या अड्ड्यावर जा, लोक म्हणतील जाऊ दे तो त्याच्या पैशाची पितो, पण तुम्ही चर्चला या ते तुमचा विरोध करतील. तुम्ही चांगलं काम करा, लोक तुम्हाला वाईट म्हणतील. तुम्ही देवासाठी काहीतरी करून बघा, काहीतरी छोटं मोठं काही पण काम. बरेच लोक, जास्तीत जास्त लोक तुमची निंदा करतील. आणि मी हे म्हणणार नाही अमेरिकेहून तुम्हाला निंदा करायला लोक पाठवतील. काय बापरे, ऑस्ट्रेलियावरून ते लोक आले आणि माझी निंदा करायला लागले. रशियन लोक आणि चायनीज लोक तुमची निंदा करणार नाहीत. मी तर म्हणतो दिल्लीचे, पंजाबचे आणि केरळाचे लोक पण तुमची निंदा करायला येणार नाही. तुमच्या घरातूनच उभे राहतील. तुमच्या शेजारून उभे राहतील, तुमच्या नातेवाईकातून उभे राहतील. राहू द्या. तुम्हाला कोणी उभं केलंय? ज्याला देवाने उभं केलंय त्याला कोणाचा बाप खाली बसू शकत नाही. ज्याला देव चालवतो त्याला कोणी जागेवर थांबवू शकत नाही. जो देवाचं नाव घेऊन धावतोय, ज्याला देवाने धावायला लावलंय त्याला कोणी थांबवू शकत नाही. ज्याच्यावर देवाचा अभिषेक आहे तो अभिषेक कोणी रद्द करू शकत नाही. ज्याला देवाने उचललंय त्याला कोणी खाली पाडू शकत नाही. ज्याला देव चालवत आहे, ज्याला देव चालवत आहे. हालेलुया. काय तुम्हाला देव चालवतोय? मी म्हटलं काय तुम्हाला देव चालवतोय? मग कोण तुमची उन्नती थांबवणार आहे? फारोला घाबरू नका आणि फारोच्या बापाला पण घाबरू नका. हालेलुया. देवाने तुम्हाला असा अभिषेक दिलाय. संकट आले ना रडत बसू नका. मला ओझं उचलावं लागतं, मला हे करावं लागतं, मी सकाळीच उठतो, मग मला हे काम असतं, मग मला ते, किती देवा मी थकलो. अरे थकला नाही, देवाने तुला जिम मध्ये तुझं नाव टाकलंय. हालेलुया. या स्ट्रॉंग अशा सगळ्या परिस्थितीमधून एक मोठा वॉरियर उभा राहतोय. आर्मीमध्ये गेलं तर लगेच ये बाबा घे बंदूक आणि मार असं म्हणतात. आल्या आल्या सिलेक्ट केलं आणि घे बरं ही बंदूक, ही रायफल घे, AK-47, काय तोफा बिफा तुला काय रणगाडे घ्यायचे घे आणि जा तिकडं मार त्यांचे 2-4. अरे तिकडचे मारतोय का इकडचे कळणार नाही ना, त्याला माहीतच नाही चालवायची कशी. त्याला मेहनत करावी लागेल, त्याला ग्राउंड वरती धावावं लागेल, त्याला ओझं उचलून पाळावं लागेल, त्याला
डोंगरांवरती चढावं लागेल, त्याला जी जी मेहनत घ्यायची ती करावी लागेल. मग देवाच्या राज्यात आम्ही का मागे? कष्ट झाले तर म्हणा, देव मला तयार करत आहे. आमेन, हालेलुया. इस्रायल लोकांना पण समजेल काय चाललंय नेमका. मध्येच फारो भडकलाय. मग अचानक सत्ता बदलते आणि कोणतरी येताना लगेच त्रास द्यायला सुरुवात करतं आणि लोकांना असं वाटतं, अरे बापरे आता काय झालं. अरे येड्या, तुझ्या सुटकेचा समय आलेला आहे, तुला सोडवण्याचा समय आलेला आहे. एवढे दिवस त्रास झाला का तुला? काहीच झाला नाही त्रास. इस्रायल लोक आनंदात होते. पण जेव्हा हा शेवटचा फारो आला त्यांच्या कारकिर्दीतला, त्यावेळेस मात्र त्रासाला सुरुवात झाली. काय तुम्ही त्रास सहन करत आहात का? कुठल्या अडचणीत तुम्ही सापडला आहात का? कुठल्या प्रॉब्लेम मध्ये आहात का? तुमचा फारो तुमच्यावर चिडलाय का? मी देवाकडे प्रार्थना करतो, प्रभू तुमच्या फारोला अजून चिडी लावो. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. प्रभूला धन्यवाद. तुमचा फारो अजून रडो, डोक्याला हात मारून घेऊ की मी याचं वाईट करतोय पण देव याचं चांगलं करत चाललाय. हालेलुया, मी याचा नाश करू पाहतोय पण परमेश्वर याला बरकत देत चाललाय. मला बघायचंय हा भिकारी होताना, पण मी बघतोय की हा श्रीमंतच होत चाललाय, याचं चांगलं होत चाललंय. तुमची वाढ, तुमची उन्नती तुमच्या वैऱ्याच्या हातात नाही, तुमच्या देवाच्या हातामध्ये आहे. तुमचा परमेश्वरच तुमची वाढ आणि तुमची उन्नती करणार आहे. तुमचा परमेश्वर ठरवणार आहे तुमच्यासाठी काय होणार आहे. आणि जशी त्यांची वाढ झाली, ह्या इस्रायल लोकांचा फारोला आणि त्याच्या लोकांना तिटकारा वाटू लागला. तिटकारा म्हणजे काय? द्वेष वाटायचा, विनाकारण द्वेष वाटायचा. काही लोक तुमचा द्वेष करतात कारण नसताना. आधी खूप गुलुगुलू छान बोलतात, पण जर त्यांना असं कळालं की तुमच्याकडे जास्त आशीर्वाद आहेत, किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला. संकटात तुम्ही तरी पण पॉझिटिव्ह राहता. कुठून येते एवढ्या लोकांना एनर्जी? संकटात पण एवढे पॉझिटिव्ह कसं, एवढं छान छान कसं काय यांना बोलता येतं? काही लोकांना तुमच्या नंतर तिटकारा वाटतो आणि त्यांनी तिटकाराने असं ते कडू किराईत पिल्यासारखं तोंड केलं ना, तर तुम्ही काय करा माहितीये का? एक छान स्माईल द्या. तू ते पी, मी जीवनी जल पिऊन आलोय. हालेलुया, हालेलुया. काही लोकांचे चेहरे म्हणजे नाही का, चेहऱ्यावर कंटिन्यू 12 वाजलेले असतात आणि सेल संपलेत. 12 वाजलेत आणि काटा पुढे जातच नाही, कंटिन्यू. तुम्हाला बघितलं की लगेच फिनिश. प्रभूला धन्यवाद. मी देवाकडे आज प्रार्थना करतो, ते 12 वाजलेत ते तसेच वाजलेले राहतील. तुम्ही ऐकताय चर्च? तुमच्या जीवनातला फारो कष्टी झालाय, तो तसाच कष्टातच मरणार आहे. तुम्ही ऐका चर्च. हालेलुया. तो सैतान त्याच कष्टामध्ये, त्या त्रासामध्ये तो मरणार आहे. त्याला दुःख देण्यासाठी आणि देवाला उंच करण्यासाठी तुमचं पाचारण आहे. 13 वचन, म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजापासून सक्तीने काम करून घेऊ लागले. सक्तीने करावंच लागेल. सक्तीने त्यांच्याकडून काम करून घेऊ लागले. 14 वचन, त्यांना मातीचा गारा व विटा करायला आणि शेतात हर तऱ्हेची कामे करायला लावत. असल्या बिकट कामाने त्यांना जीव नकोसा झाला, कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत. जीव नकोसा होणं म्हणजे काय? अजून एका व्यक्तीला जीव नकोसा झाला होता बायबल मध्ये. सांगा, तुमचं माझ्यावरती प्रेम असेल तर मला तुम्ही सांगून टाका. शमशम, व्हेरी गुड. वाचत चला बायबल. एकदा एखादा शब्द आला ना कुठं पण, तो बायबल मध्ये कुठं कुठं आलाय ते पटकन धाड 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 क्लिक झाला पाहिजे. ह्या लोकांना जीव नकोसा झाला. आता जीव नकोसा होणं म्हणजे काय करतोय आम्ही? जेव्हा त्यांना जीव नकोसा झाला असेल, ज्यावेळेस जीव नकोसा झाला असेल, ते काय करत असतील त्यावेळेस? काय वाटतं तुम्हाला? ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की काय माझ्या जीवनात ही परिस्थिती आहे, काय डोक्याला ताप आहे, काय झालंय माझ्या जीवनात, मी काय करू, त्यावेळेस तुम्ही काय करता? व्हेरी गुड, प्रेज द लॉर्ड. काय करतो आपण? देवाला हाक मारणार. आता किती वर्ष आम्हाला गुलामगिरीत राहायचंय, ते देवाला हाक मारायला लागले असतील आणि परमेश्वर तिकडे मोशेला प्रिपेअर करत गेला असेल. हालेलुया, बोला येशू मसीह की. जेवढे कष्ट वाढतील
तुमच्यासाठी मोशे उभा राहणार आहे. हालेलुया. म्हणजे तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन क्रिएट केलं जातं. देवाला जेव्हा बाहेर काढायचं होतं इस्रायल लोकांना, त्यांचे कष्ट वाढले होते. या शेवटच्या काळात कष्ट वाढतील प्रियांनो, पण ते ह्यासाठी वाढणार नाहीत की तुमचा नाश व्हावा. ते कष्ट ह्यासाठी वाढतील की देवाला तुम्हाला मुक्त करायचं आहे. हालेलुया. तुम्हाला उचलायचंय, तुम्हाला उंच करायचं आहे. फारोने जितके अधिक इस्रायल लोकांना जाचले तितके अधिक परमेश्वराने त्यांची उन्नती केली, त्यांची वाढ केली. आज जीवनाकडे ह्याच दृष्टिकोनातून पाहायचंय. प्रत्येक अडचणीत ज्यावेळेस सापडणार, काही अडचण असो, त्या अडचणीकडे पाहताना मनाच्या तळागाळात हीच गोष्ट कळाली पाहिजे, आज अडचणी आहेत पण उद्या अडचणी नसतील. देव आज आहे, उद्या पण असणार आहे, परवा पण असेल आणि युगानुयुग असेल. आणि म्हणून ज्या टेम्पररी अडचणी आहेत, त्या टेम्पररी अडचणीसाठी परमनंट देवाला नाराज करू नका. देवाच्या प्रिय लोकांनो, एक असा समय होता की परमेश्वराने शिष्यांची निवड केली त्याच्या सेवेसाठी, आणि त्यांच्याद्वारे खूप अद्भुत कामं व्हायची. 12च्या 12 शिष्यांकडून भूतं निघायची, चिन्ह चमत्कार घडायचे आणि खूप अद्भुत काम त्यांच्याकडून व्हायचं. मग हे होता होता एक दिवस असा आला की प्रभू वधस्तंभावर गेला आणि मग यांची सगळं घाबरून गेले. सगळे काय प्रभू कुठं गेला, एकदम सगळे निराश झाले. काही लोक परत आपल्या बिझनेसकडे वळून गेले, नाही का. म्हणजे असा त्या काळात नियम होता की जर तुमचा गुरु मेला तर परत तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता, जे तुम्ही आधी करत होते त्याच्यात जाऊ शकता. मग पेत्र वगैरे सगळे परत, चला आता काय करतं, ते टाकून दिलेले सगळे बिझनेस वगैरे, मासेमारी येते, परत तिकडे निघून गेले. आणि येशूने परत त्यांना तिथंच गाठलं. किती लोक आमेन म्हणतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो की आम्हाला परमेश्वराने ऑप्शन ठेवलेला नाही. तो मरणातून विजयी झालाय, म्हणून त्याचं काम हे पुढे चालत राहिलं पाहिजे. आणि मग काय, मग प्रभू येशूने 40 दिवस त्यांना दर्शन दिलं प्रेषितांना. आणि मग 40 दिवसानंतर 500 लोकांच्या जमावा देखत जैतुनाच्या डोंगरावरून येशू तिथं उभा आहे, बोलतोय सगळ्याशी. बोलता बोलता डायरेक्ट येशू हवेत वरती, आणि असाच घेतला गेला वरती आकाशामध्ये, स्वर्गाला निघून गेला. 2 पवित्र पुरुष प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं सगळ्यांना, जसा चाललाय तसा येणार आहे. हालेलुया. जसा चाललाय तसा येणार आहे, म्हणून तयार राहा आणि वाट पाहत राहा. प्रभूची स्तुती असो. आता शिष्य एवढे आनंदी झाले की त्यांनी मग यरूशलेम सोडलं नाही. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालं की शिष्यांवरती देवाचा पवित्र आत्मा उतरला. जसं त्यांना ते देवाचं सामर्थ्य मिळालं, त्यांच्या जीवनात परमेश्वराने अद्भुत काम केलं. आता हे सामर्थ्य कशासाठी मिळालंय शिष्यांना? ऑमलेट पाव बनवायला, बोला की, सुवार्ता सांगण्यासाठी, देवाचं काम करण्यासाठी. पण एक ना, मिनिस्ट्रीत कधी कधी अशा अडचणी येतात, सगळीकडे येतात. आणि अडचणी आली की अजून मजा येते. तुम्हाला येते का नाही मला माहित नाही, पण मला लई मजा येते. प्रेज द लॉर्ड. चर्चमध्ये इकडं तिकडं हे चॅलेंजेस फेस करताना एक असं कळतं की बाबा आहेत अप अँड डाऊन्स, पण देव आपल्याला सोडत नाही. असतात अप अँड डाऊन्स. तर ह्या गोष्टी घडत असताना किंवा त्यांची सेवेला आता सुरुवात झाली. 3ऱ्या अध्यायामध्ये त्या पांगळ्याला, सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसलेला लंगडा भिकारी, त्याला आरोग्य मिळतं. आणि मग आता सुंदर रीतीने सेवेला सुरुवात झाली. मग 6व्या अध्यायापर्यंत आपण आलो की मग आता शिष्य काय काम करतात? सगळे जेवण वगैरे वाटणं हे ते काम करतात. बोले येशू मसीह की. हालेलुया. कॉलिंग चेंज झालं, कॉलिंग चेंज झालं. परिस्थितीप्रमाणे आता त्यांचं वागणं सगळं चेंज झालंय. आणि मग त्यांना कुठंतरी असं जाणवलं की आता हे सगळे लोक येतात, यांचं जेवणाचा हिशोब, ह्याला जेवण दे, त्याला जेवण दे, तुला थोडा राईस घे, तुला थोडंसं मासे घे, तुला भाकरी घे, हे घे ते घे, असं सगळं त्यांचं शिष्यांचं काम चालू झालं. आणि मग देवाने त्यांना काहीतरी प्रकट केलं. ऐकताय तुम्ही? फार महत्वाचा विषय. प्रेषित 6वा अध्याय 1 ते 7 वचनं. ऍक्ट्स चॅप्टर 6 वर्सेस 1 to 7. त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता, सगळ्यांनी आमेन म्हणा. जुन्या करारात कोणाची संख्या वाढत होती? बोलत नाही तुम्ही. कम ऑन. इस्रायल लोकांची जुन्या करारामध्ये संख्या वाढत चालली होती. आणि आता हा काळ असा आहे की त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलननी यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.
तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा, त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू, म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप, प्रखर, निकानूर, तिमोन, परमिना व यहुदीय मतानुसारी निकलाव, अंतुकियकर यांची निवड केली. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. आमेन. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरूशलेमेत शिष्यांची संख्या थोडीशी वाढली. किती वाढली? यरूशलेमेत शिष्यांची संख्या तो काळ असा होता ना, यरूशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली. याजक वर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली. आमेन. 2000 वर्षापूर्वी एक असा काळ होता की ज्या वेळेस या सुवार्ता प्रसाराला सुरुवात झाली, त्यावेळेस फार जोमाने लोकांनी त्याचा कडक विरोध केला होता. आत्ताच्या विरोधापेक्षा त्या काळातला विरोध हा फार कठीण होता, कारण सगळ्या गोष्टी घडामोडी ताज्या होत्या. आणि त्यामुळे हा विरोध एवढा कठीण असताना येशू क्रूसावरती गेला. तिथून पेत्र का गायब झाला? काय वाटतं तुम्हाला? येशू क्रूसावर गेला, शिष्यांची दानादान झाली, पेत्राने 3 वेळा का नाकारला असेल? तुम्हाला काय वाटतं? का घाबरला? का? त्याला वाटलं 3 क्रूस तिकडे, 4था आपला असेल, त्याच्यापेक्षा आपलं नीट निघून गेलेलं बरं. पण पवित्र आत्मा मिळाल्यावर पेत्राला मरणाची भीती राहिली नाही, त्याला कशाची भीती राहिली नाही. आणि पेत्राचं जीवन एक आशीर्वादित जीवन झालं. ह्या कठीण विरोधामध्ये पेत्राला पाचारणे वचन सांगण्याचं, पण पेत्राला, योहानाला, या शिष्यांना पंक्ती सेवा म्हणजे सगळ्यांचे जेवणाचे कारभार, सगळ्या गोष्टी पाहण्याची वेळ आली. मग त्यांनी प्रश्न केला सगळ्यांना की आम्ही हे सगळ्यांना जेवण वाढत बसायचे की आम्ही प्रार्थना सांगायची, वचन करायचं, आमचं कॉलिंग काय? मग असं ठरलं की 7 जणांची नेमणूक करायची. तुम्हाला माहिती आहे त्यात पहिलं नाव कोणाचं होतं? तिथं स्पष्ट लिहिलंय, पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन. किती लोक आमेन म्हणते? हालेलुया. पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण आहे, स्तेफन पण पवित्र आत्म्याने पूर्ण आहे. याचा अर्थ काय? देवाच्या घरात छोटं काम करणारे लोक पण पवित्र आत्म्याने पूर्ण पाहिजेत. ऐकताय तुम्ही चर्च? पवित्र आत्म्याने पूर्ण आहे म्हणून तो वेदीवरती उभा राहील. तू पवित्र आत्म्याने पूर्ण नाही मग तू तिकडं जा, तिकडचं काम कर, असं नाही. छोटी कामं करणारा असो, मोठी कामं करणारा असो, लहान मोठी काहीही कामं असतील, देवाच्या राज्यात प्रत्येक व्यक्ती देवाच्या आत्म्याने भरलेला पाहिजे. स्तेफनावरती देवाचा आत्मा आहे आणि अजून त्याच्याबरोबर 6 लोक, असे एकूण 7 लोक देवाचं काम करत आहेत. लोकांना ते भोजनाची, सगळ्या गोष्टीची व्यवस्था लावून देत आहेत. या परिस्थितीमध्ये या स्तेफनाच्या जीवनात काय देवाने काम केलं, काय स्तेफनाने भाषण केलं. हालेलुया. स्तेफन मरत असताना त्याला स्वर्ग उघडलेला आणि साक्षात येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. काय दर्शन आहे, काय दर्शन आहे त्या स्तेफनासाठी. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, हा काळ असा होता की तिथं लोक मोठमोठ्या कामांसाठी हावरे नव्हते. किती लोक आमेन म्हणतील? बोले येशू मसीह की. तो काळ असा होता आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करील की प्रत्येक व्यक्ती इतका नम्र व्हावा. चर्चमध्ये, प्रत्येक मंडळीमध्ये देवाचा प्रत्येक व्यक्ती नम्र व्हावा. माझं कॉलिंग काय? जेवण वाढायचं ते मी वाढायला तयार आहे, पण तरी जेवण वाढताना पण रबा शबा रबा नमांतो सेखे रिकांतो घे अजून. हालेलुया. त्या प्रत्येक कामात जे देवाने सोपवलेलं आहे त्याच्यात एकनिष्ठपणे उभं राहणं गरजेचं आहे.
मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, चॅलेंज देऊन सांगतो, पेत्राची सेवा फार मोठी होती स्तेफनापेक्षा. त्याला अजून पुढे संधी मिळाली, कारण स्तेफन पुढे लगेच त्याचा मरण झालेलं आहे, तो वारला, तिकडे संपला तो. आणि पेत्राला पुढे फार वेळ सेवा करता आली. पण तुम्हाला एकच गोष्ट सांगतो प्रियांनो, ज्या स्वर्गात स्तेफन गेला त्या स्वर्गात पेत्र पण. हालेलुया. दोघांना एकच स्वर्ग आहे. असं नाही की पेत्राला वेगळा आणि स्तेफनाला वेगळा. देव एकच आहे. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या जगात सेवा करत असताना आम्ही कोणती सेवा करतो ह्याला महत्व नाही. किती लोक आमेन म्हणतील? मी देवाच्या इच्छेने सेवा करतो का, हे महत्वाचं आहे. आमेन. देवाच्या योजनेने आम्हाला सेवा करता आली पाहिजे. मला कधी दिसलं की हा माणूस आपल्या सेवेच्या फॉर्मॅट मध्ये दिसत नाही, हालेलुया, आपण त्याला 4 वेळा करेक्शन करणार, 5 वेळा करेक्शन करणार, नंतर म्हणणार तुझे तू करेक्शन करून घे. बोल हे शिव मसीह की. ऐकताय तुम्ही चर्च? देवाच्या राज्यात आम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे. तो काळ असा होता म्हणून मिनिस्ट्री वाढली त्या काळामध्ये. आज मिनिस्ट्री न वाढण्याचं काय कारण आहे? आज काही ठराविक ठिकाणी मिनिस्ट्री वाढते, तिथं जाऊन तुम्ही एकदा बघून या का मिनिस्ट्री वाढली. प्रत्येक व्यक्तीला कळतं माझं काम काय आहे, प्रत्येकाला माहित आहे माझी जबाबदारी काय आहे, प्रत्येकाला कळालेलं आहे मी आराधक आहे तर मी आराधना करणार, माझं काम आहे वाजवणं तर मी वाजवणार, माझं काम आहे चेअर लावणं तर मी चेअर लावणार. स्तेफनासारखे नम्र लोक ज्या मिनिस्ट्रीमध्ये आहेत ती मिनिस्ट्री कधी लहान राहू शकत नाही. हालेलुया. शाळा काढली आणि सगळे 200 शिक्षक भरले, विद्यार्थीच नाही 200 शिक्षक घेतले, शाळा चालेल का? अरे 200 लोकांना पगार द्यायचं कुठून, शिकवणार कोणाला आणि करायचं काय त्याचं? प्रत्येकाचं कॉलिंग वेगळं आहे प्रियांनो. हालेलुया. त्या सिद्धांतावरती त्या काळातली मंडळी अवलंबून होती आणि म्हणून त्या कठीण विरोधात पण मंडळी वाढत चालली होती. हजारोंची भर पडत होती. रोज नवीन लोक त्यांच्यात जुडले जात होते, विश्वासात लोक येत होते आणि मंडळी वाढत आणि वाढत चालली होती. देवाच्या प्रिय लोकांनो, हा समय असा आहे की त्या समयामध्ये अद्भुत गोष्टी परमेश्वराने केलेल्या आहेत. कोण होता स्तेफन? प्रेषित 6 अध्याय 8 वचन, प्रेषित 6 आणि त्यातलं 8 वचन, ऍक्ट्स चॅप्टर 6 वर्स 8. स्तेफन कृपा व सामर्थ्य यांनी पूर्ण होऊन लोकात मोठी अद्भुते व चिन्हे करत असे. आमेन. हिलिंग डिलिव्हरन्स साठी अद्भुत कामं करण्यासाठी देव त्याचा वापर करायचा. पण देवाने त्याला आता कशासाठी निवडलंय? जेवण वाढण्यासाठी, पंक्ती सेवा करण्यासाठी. देवाच्या राज्यात कुठल्याही कामाची लाज बाळगू नका. ऐकताय सगळे? प्रेज लॉर्ड. बोला येशू मसीह की. पटते का नाही पटत आहे? पटवून घ्या प्लीज. हालेलुया. कारण हे देवाचं वचन आहे. प्रेज लॉर्ड. आपलं काय कॉलिंग आहे ते आम्हाला कळालं पाहिजे. देवाच्या दरबारात आल्यावर लीन आणि नम्र होऊन आम्ही आलं पाहिजे. मोठ्या गोष्टींची अपेक्षा नाही करायची, मोठ्या स्थानाची अपेक्षा नाही करायची. मोठ्या मोठ्या मंडळांमध्ये वाद कशावरून आहेत प्रियांनो? चर्चेस रिकामे होत आहेत. कान उघडे ठेवून ऐका. चर्चेस का रिकामे होत आहेत? कारण की लोकांना जगात पण पॉलिटिक्स दिसतंय, चर्चमध्ये पण पॉलिटिक्स दिसतंय. जिथं मोठेपणा पाहिजे, जिथं स्वतःला काहीतरी म्हटलं पाहिजे असं ज्या वेळेस येतं तिथं देवाचं काम कसं होऊ शकेल? देवाचं काम नाही होत. आणि म्हणून कैक मंडळ्या, बरेच चर्चेस रिकामे होतात आणि लोकांना तिथं जायला आवडत नाही प्रियांनो. आज हे वचन आपल्याला काय सांगतंय? कठीण काळ होता, विरोधाचा काळ होता, प्रॉब्लेमचा काळ होता, समस्यांचा काळ होता. यहुदी लोक कट्टर रीतीने विरोध करत होते, पण त्याच्यामुळे देवाचं काम बंद पडलं नाही. जेवढा त्यांचा छळ झाला तेवढे ते वाढत गेले. हालेलुया. जेवढे त्यांच्यावरती अत्याचार झाले तेवढं जास्त देवाचं राज्य वाढत गेलं. जसं इस्रायल लोकांच्या काळामध्ये फारोच्या तावडीत असताना जसं देवाने त्यांना वाढवलं, 2000 वर्षापूर्वी मंडळी वाढत गेली प्रियांनो. त्या कठीण प्रसंगामध्ये परमेश्वराने काम केलं आणि रोज शिष्यांच्या संख्येमध्ये भर पडत गेली आणि प्रभूचं गौरव होत गेलं. परिस्थिती काही असो, वाढ ही होणारच. आमेन. हालेलुया. परिस्थिती काही असो, अडचण काही असो, प्रॉब्लेम काही असो, पण देवाने ठरवलंय तुमची उन्नती करायची. ऐकताय का तुम्ही? नक्की, पक्का? प्रभूला धन्यवाद. या आणखीन एक वचन आपण वाचूया.
प्रेषित 12वा अध्याय 23 आणि 24 वचन. ऍक्ट्स चॅप्टर 12 वर्सेस 23 and 24. प्रेषित 12, 23, 24. त्याने देवाचा गौरव केला नाही. त्याने म्हणजे हेरोदाने देवाला गौरवच दिला नाही. त्याने देवाचा गौरव केला नाही म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. हेरोद जागेवर खलास झाला. देवाला गौरव दिला नाही. 24 वचन. पण देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. हालेलुया. हेरोद देवाची स्तुती करो किंवा न करो, देवाचं काम थांबणार नाही. हालेलुया. हेरोदाने देवाची स्तुती करायला पाहिजे होती, देवाला गौरव द्यायला पाहिजे होता. त्या प्रसंगी हेरोदाने देवाला गौरव दिला नाही. सांगण्याचं तात्पर्य हे, कधीच विचार करू नका की माझ्या बाजूचा देवाला गौरव देतोय की नाही. त्यांनी मोठ्याने प्रार्थना केल्यानंतरच मी करणार आहे. ऐकताय का चर्च? हो की नाही? हालेलुया. माझ्या घरचे प्रार्थनेला बसत नाहीत, मी नाही करणार. जा, मी म्हणतो सगळ्यांना, सगळे प्रेयरला या, कुणीच बसत नाही, मी पण नाही करणार. जा, सगळ्यांना मी उठवतो, पहाटे प्रार्थनेला उठा, कुणी उठत नाही, मी पण करणार नाही. जा, फॅमिली प्रेयर होत नाही, कुणी ऐकतच नाही. कुणी ऐको न ऐको, मी देवाच्या आत्म्याने भरलोय म्हणून मी प्रार्थना करणार आहे. मी देवाला सोडणार नाही. सगळे थंड पडले तरी चालतील, माझ्यातली अग्नी मी थंड पडू देणार नाही. माझ्यात देवाचा अभिषेक आहे म्हणून ती वाढ होत गेली पाहिजे. हालेलुया. या ठिकाणी हेरोदाने देवाला गौरव दिला नाही आणि ते गौरव न दिल्यामुळे हेरोद मेला, पण देवाचं कार्य मेलं नाही. प्रियांनो, देवाचं काम चालू राहिलं, ते वाढत गेलं आणि त्याच्यामध्ये देवाचं गौरव होत गेलं. शौल नावाचा एक व्यक्ती होता. नव्या करारामध्ये, जुन्या करारातला वेगळा, नवीन करारातला वेगळा. हा शौल ख्रिस्ती मंडळीला हैराण करून त्याने सोडलं होतं. हैराण. प्रेषितांची कृत्य 8वा अध्याय 3 आणि 4 वचन. इकडे शौल मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही धरून आणून तुरुंगात टाकत असे. घरात जाऊन एकेकाला पकडून आणायचा जे येशूचं नाव घेत आहेत. इतकं त्याने मंडळीला हैराण करून टाकलं होतं. तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती, म्हणजे काय, हा अटॅक करायला लागला. ह्याच्या घरी जा, त्याच्या घरी जा. आता तुम्हाला फोन आला, पास्टरच्या घरी गेलेत बाबा ते. हालेलुया. पुढचा नंबर सचिन पास्टरचा, त्यांच्या पण घरी गेलेत. प्रेज द लॉर्ड. मग नंतर एकेकाच्या घरी, जेवढे पास्टरचे जवळचे आहेत, एक एक, सुशील ब्रदर कोण आहेत बाबा, ते फोनवरती बोलत असतात, त्यांच्या घरी पण गेले. की रे, एकेकाला शोधायला लागले. मग बाकीच्यांनी बघितलं, आता हे लोकांनंतर आपला नंबर आहे. मग त्यांनी काय डिसाईड केलं की आता लीडर जर पकडले जात आहेत, आता आपलं काय खरं नाही, आपण सगळ्यांनी इथून पळ काढा. सगळ्यांची पांगापांग झाली, जिकडं तिकडं विखरले गेले. कारण त्यांना माहित होतं की पुढे आपल्याला पण पकडून जेलमध्ये टाकलं जाणार आहे. सगळे फरार झाले, गायब तिथून. पुढे ऐका. तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चौकडे फिरले. बोला येशू मसीह. हालेलुया. जेलमध्ये जाण्याच्या भीतीने त्यांची पांगापांग झाली, पण देवाचं वचन काही थांबवता आलं नाही. ते जिथं गेले तिथं त्यांनी वचनाची आग लावली. जिथं गेले तिथं त्यांनी देवाचं गौरव केलं. इथं पकडता काय, आम्ही तिकडे चाललो, देवाचं काम करतो. हालेलुया. एक रस्ता बंद केला का, माझ्या देवाने 1000 रस्ते माझ्यासाठी उघडले. एका ठिकाणी अडचण आली आहे का, मी दुसरीकडे जाईल पण देवाचं काम करेल. आणि त्यांची पांगापांग झाली. मग कधी असं खूप वेळा वाचून असं वाटतं, बरं झालं पांगापांग झाली. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला. प्रभूची स्तुती असो. बरं झालं पांगापांग झाल्यामुळं तेवढं वचन जास्त ठिकाणी पसरलं. नसती झाली तर तिथंच वचन राहिलं असतं. पण ती संख्या शिष्यांची वाढत जाण्यासाठी अशा काही घटना घडल्या. आता पौला म्हणजे त्या शौलामुळे, आधी जो शौल होता नंतर पौल झाला, त्या शौलाच्या जाचामुळे मंडळीतील लोकांची दानादान झाली. सगळे विखरले गेले आणि जिथं जिथं जातील तिथं तिथं मंडळ्या स्थापन झाल्या. तिथं तिथं देवाचं काम वाढलं. तिथं येशूच्या नावाने लोक परिवर्तित झाले आणि मोठं देवाचं काम झालं. पुढं या शौलाचं काय झालं पहा. इफिस येथे पौल गेला. कुठल्या मंडळीत? सगळे म्हणा इफिस येथे पौल. म्हणा मोठ्याने, इफिस येथे पौल.
इफिशियन्स नामक एक जगात इफिस मध्ये पौल गेला. तिथं जादू टोना करणारे लोक होते. सगळ्यांनी म्हणा जादू टोना करणारे. त्यांना लगेच तुमची ॲलर्जी होते प्रार्थना करणाऱ्या लोकांची. जादू टोना करणारे तिथे लोक होते. कट्टर विरोधक तिथे होते. पंचाक्षरी तिथे होते. छाछूवाले होते. जादू टोण्यावाले होते. सगळे असे लोक तिथं कट्टर विरोध आहे. त्या विरोधाच्या ठिकाणी हा संत पौल जाऊन पोहोचला. आणि ज्यावेळेस तो तिथं पोहोचला, प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय 19 आणि 20 वचन. Acts chapter 19 verses 19 and 20. जादू टोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली. बोलो येशू मसीह की हालेलुया. जादू टोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती 50,000 रुपये झाली. याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले. हालेलुया. आता ह्याच्यात माग दडलेला अर्थ समजून घ्या. आता पौल तिथं पोहोचलाय. त्याच्याकडून देवाने असं काम केलं. जादू टोना करणारे बोलले यार हे खरं सामर्थ्य आहे. हे आमचं सगळं भंगार आहे. हे जाळून टाकलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या जादू टोण्याची पुस्तकं आणले आणि ते जवळपास त्या काळात, ज्या काळात येशूला 30 रुपयाला विकलं, त्या काळात त्यांनी 50,000ची पुस्तकं जाळून टाकली. बोलो येशू मसीह की. हे सगळं सैतानी लिटरेचर होतं. ते त्यांनी जाळून टाकलं. ख्रिस्ताच्या वचनात हे सामर्थ्य आहे. त्यांनी ते जाळून टाकलं आणि मग तिथून पुढे बायबल सांगतं प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले. वाढ झाली सगळ्यांची वचनामध्ये. प्रभूची स्तुती असो. शौल ज्यावेळेस तो होता, हाच व्यक्ती, त्याच्याद्वारे लोकांची पांगापांग झाली. वचन वाढले. तो वाईट होता तेव्हा पण वचन वाढले. तो चांगला झाला तरी पण वचन वाढलं. हालेलुया. याचा अर्थ परिस्थिती चांगली असो किंवा वाईट, उन्नती होणारच आहे. आशीर्वाद येणारच आहेत. सामर्थ्य येणारच आहेत. परमेश्वर कॉम्प्रोमाइज करणार नाही. हालेलुया. तुमचे आशीर्वाद स्वर्गातून आज रात्री मोकळे करण्यात आले. मी म्हणत नाही कोणीतरी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. स्वर्गीचा देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. कुठल्या गोष्टीची झुंज देत आहात आणि कशाबद्दल म्हणता ह्या गोष्टीमुळे माझी वाढ होत नाही. प्रभू म्हणतो त्या गोष्टीत राहून मी तुला वाढायला शिकवणार आहे. हालेलुया. त्या स्थितीमध्ये परमेश्वर तुमची उन्नती करणार आहे आणि असा परमेश्वर तुम्हाला उभा करेल. तुमची सगळी जोखडं मोडून जातील. हालेलुया. सगळे अडखळणं परमेश्वर दूर करेल. अद्भुत आणि अलौकिक गौरव तुमच्या जीवनात प्रकट करेल. कोणी जर तुम्हाला टॉर्चर करत असेल, शेजारी, नातेवाईक, घरात कोणी कंटिन्यू टॉर्चर टॉर्चर टॉर्चर, आणि तुम्हाला वाटतंय की ह्या व्यक्तीमुळे माझी आध्यात्मिक वाढ होत नाही, मी तुमचे विचार येशूच्या नावात रद्द करतो आणि मी आज देवाचा दास म्हणून डिक्लेअर करतो, कोणी काही करो तुमची वाढ कोणाला थांबवता येणार नाही. कोणी किती कटकारस्थान करो तुमचा आशीर्वाद थांबवण्याचं सामर्थ्य कोणाकडे नाही. कुठली अडचण असो, कुठला आजार असो, कुठलं संकट असो, आर्थिक प्रॉब्लेम असो, काही असो, कुठल्याच गोष्टीने तुमचा अटकाव होऊ शकत नाही. कारण तुम्हाला आशीर्वादित करायचं देवाने ठरवलंय. परमेश्वराची योजना आहे तुमच्या जीवनावर सामर्थ्य होतावं. हालेलुया. जितकी संकट आली इस्रायल लोक वाढत गेले. जेवढा त्रास झाला त्यांची वाढ झाली. शिष्यांच्या काळामध्ये जेवढा त्यांचा छळ झाला मंडळी प्रबळ होत गेली. आज आम्ही अशा काळात आहोत की आम्हाला सगळीकडे छळ, टेन्शन आणि तणाव दिसत आहे. असं समजू नका. हा मंडळांच्या छळाचा वेळ आहे. हा मंडळांच्या उन्नतीचा वेळ आहे. हा देवाच्या लोकांच्या बरकतीचा वेळ आहे. हे देवाचं वचन प्रसार होण्याचा टाइम आहे. हा कृपेचा काळ आहे. कोणी काही सांगू त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हल्ली लोक ते व्हॉट्सअपवरती एक मेसेज पाठवतात. गेले 4-5 वर्ष झाले मी तो मेसेज बघतोय. 20 चर्चेस जाळण्यात आले, 200 लोकांना पकडण्यात आलं. आलाय तुमच्यापर्यंत. औरंगाबाद मध्ये एका मुलाला देवाचा आत्मा मिळाला, मग त्याने असं भविष्यवाणी केली. असे काय काय मेसेज. आणि आपले शहाणे लोक फॉरवर्ड करत राहतात. किती वर्षानुवर्ष. कंटाळा आलाय. सगळ्या फेक न्यूज आहेत प्रियांनो. हालेलुया. बोलो येशू मसीह की.
देवाने आपल्याला आशीर्वादित केलंय. हा आशीर्वादाचा समय. आमेन. या आपण उभे राहूया, एक लहानशी आपण प्रार्थना करूया. काही क्षण शांत राहूया आणि आपल्या अडचणी, आपले प्रॉब्लेम्स, तुम्हाला वाटतं की अडचणींमुळे माझी वाढ उन्नती होत नाहीये, त्या अडचणींच्या, त्या प्रॉब्लेमच्या विरुद्ध उभे राहा आज येशूचं नाव घेऊन. गल्लतापासून पळून जाऊन तुम्हाला यश मिळणार नाहीये. प्रॉब्लेम पासून दूर पळालात ना, यश मिळणार नाही. तुम्हाला हिमतीनं उभं राहायचंय, सामर्थ्याने उभं राहायचंय, येशूचं नाव घेऊन उभं राहायचंय. प्रभूला हाक मारायची, प्रभू मला या गोष्टीवर आज विजय पाहिजे, मला यशस्वी कर. माझी वाढ कशामुळे थांबली आहे, त्या प्रत्येक गोष्टीला येशूच्या नावात मी रद्द करत आहे. त्या प्रभूला हाक मारा प्रियांनो. त्या प्रभूला विनंती करा की प्रभू माझ्या जीवनात तुझं कार्य होऊ दे. कुठला आशीर्वाद अडलाय, कुठल्या गोष्टीमुळे समस्या येत आहे, ज्या कानांपर्यंत ऑनलाईन जे ऐकत आहेत, प्रभूकडे प्रार्थना करा. हा वेळ तुमच्यासाठी आहे. प्रभूकडे विनंती करा. ज्या ज्या कानांपर्यंत आज हे वचन पोहोचलेलं आहे, प्रार्थना करा प्रभूकडे, प्रार्थना करा प्रभूकडे, विनंती करा देवाला. कुठल्या गोष्टीमुळे आपली उन्नती थांबलेली आहे, आपली वाढ होत नाहीये, प्रभूकडे प्रार्थना करा, याचना करा. प्रभूला सांगा, थँक्यू जीसस, ग्लोरी, हालेलुया. धन्यवाद ईश, थँक्यू लॉर्ड, हालेलुया. Thank you, Jesus. Glory, hallelujah. मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार. मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार. उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना. उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना. मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार. मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार, इतना प्यार, इतना प्यार. थैंक यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद ईश. पवित्र पवित्र परम पवित्र स्वर्गीच्या महान गौरवी देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. आज रात्री प्रभू त्या सर्व माझ्या भावा बहिणींसाठी, लहान थोरांसाठी प्रार्थना करतो पित्या, ज्यांना वाटतं की त्यांची उन्नती थांबलेली आहे, ज्यांना वाटतं की या परिस्थितीमुळे माझ्या जीवनात वाढ होत नाहीये. आज आपला पवित्र हात पुढे कर प्रभू. येशूच्या नावात कष्टाच्या समयात त्यांना उन्नती दे परमेश्वरा. आडलेले आशीर्वाद येशूच्या नावात धावत येऊ देत प्रभू. तुझ्या कृपेचा, तुझ्या सामर्थ्याचा वर्षाव कर. तुझा अलौकिक आणि महान गौरव आज रात्री प्रकट कर राजा. प्रभू तुला धन्यवाद देतो. आज तू स्वर्गाचे द्वार उघडलेस. ज्या ज्या कानांपर्यंत आज वचन पोहोचलंय प्रभू, त्या प्रत्येकाच्या मस्तकावर तुझा पवित्र हात तू ठेवलायस प्रभू. तुला धन्यवाद देतो. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, प्रभू तुम्हाला म्हणत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, भिवू नकोस. याही परिस्थितीत मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला सोडणार नाही, मी तुझा त्याग करणार नाही. मी तुझा हात धरला आहे.
मी तुला उन्नत करणार आहे. तुझ्या वैऱ्यांना तुझा धाक वाटेल अशी बरकत मी तुला देणार आहे. असं बहुगुणित मी तुला करणार आहे. असं आशीर्वादित मी तुला करणार आहे. धन्यवाद ईश, धन्यवाद ईश. प्रेमळ देवा प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित केलेस प्रभू. तुला धन्यवाद देतो. परिस्थिती वाईट आहे म्हणून प्रभू हिम्मत तुझ्या लोकांना हरू देऊ नकोस. स्थिर आणि खंबीर कर प्रभू. आज नंतर प्रत्येक परिस्थितीत योद्ध्यासारखं उभं राहण्यासाठी, सामर्थ्यात उभं राहण्यासाठी, तुझ्या दैवी पराक्रमाद्वारे उभं राहण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर प्रभू. धन्यवाद, आज आमची प्रार्थना ऐकलीस. तुझा दास या नात्याने डिक्लेअर करतो, आशीर्वादांना सुरुवात झाली आहे प्रभू. डिक्लेअर करतो प्रभू परमेश्वरा, उन्नतीला सुरुवात झालेली आहे. जिथं अडले होते प्रभू, थांबले होते, तिथून पुढची वाटचाल करण्याचे मार्ग मोकळे झालेत. तुला धन्यवाद देतो. आजचं वचन प्रभू प्रत्येकासाठी, अनेकांसाठी, जे जे ऐकत आहेत प्रभू, ज्यांच्यापर्यंत या प्रार्थनेचे शब्द ज्यांच्या कानापर्यंत जात आहेत, त्या प्रत्येकाला स्वर्गीचा देव आशीर्वादित करत आहे आणि त्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचे द्वार मोकळे केले जात आहेत. प्रभू तुला धन्यवाद देतो. हा वेळ समय तुझ्या हाती घे प्रभू. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून विधे आहे. आमेन, 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 आमेन. बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की.